शेतकरी बंधूंनो, आपण आता राहुल फुकेचे कापसाचे प्लॉट मध्ये उभे आहोत. आणि हे मला असं निदर्शनास येत आहे की कापसाची वाढ जास्त आहे. उंची एवढी यावेळी नसली तरी चालते, आणि त्या कापसाच्या अंतर्गत स्पर्धेमुळं याच्यावर काही माल तेवढा नाहीये. मी आता एक झाडावर फोकस करून तुम्हाला दाखवतो. आता इथे आता हे झाड आहे, याला 2 फुटापर्यंत काहीच नाहीये. 2-3 याला बोंड लागलेली आहेत. या बाजूला एक एक झाड आहे, त्याच्यावर थोडाफार माल आहे. आणि हे कापसाचं मुख्य खोड आहे. यापासून येणारी ही जी फांदी आहे, याला आपण मोनोपोडिया म्हणतो. या फांदीवर काहीच लागलं नाही. ही दुसरी मोनोपोडिया आहे. म्हणजे या व्हेरायटीला मुख्य खोडावर 2 मोनोपोडिया आणि नंतर फळफांद्या आल्यात, याला आपण सिम्पोडिया म्हणतो. परंतु ही जी ग्रोथ आहे, जास्त वाढ झाली, याला रँक ग्रोथ म्हणतात. अशा प्रकारची जर वाढ झाली तर झाडावरचा माल गळून पडतो. कापसाचं एक वैशिष्ट्य आहे की कापसाच्या बोंडाची वाढ होण्यासाठी समजा इथे आता पातं लागलं, या पात्याचं फुल होईल, फुलाचं नंतर घाटरू होईल आणि नंतर ते फुटेल. हे सगळं होण्यासाठी हे या पात्याच्या शेजारचं जे पान आहे, यातून याला 70% न्यूट्रिशन किंवा फूड मिळते. हे पान जर सावलीत गेलं तर हे पातं गळून पडते. आता या प्लॉट मध्ये काय की खालची पानं सावलीत गेली आहेत. म्हणून अशी जर वाढ होत असेल तर माझा शेतकऱ्यांना सल्ला आहे की त्यांनी ह्या खालच्या फांद्या ज्या आहेत, बघा आता ह्या मुख्य झाडाशी स्पर्धा करत आहेत, विनाकारण दाटी निर्माण केली आहे आणि याच्यावर काहीच नाही. आणखी 15-20 दिवस याला काही लागेल असं म्हणजे वाटत नाही. म्हणून ह्या खालच्या फांद्या काढून टाकायचे. यानं विनाकारण दाटी झालेली आहे. आणि ह्या मोनोपोडिया अशा ठिकाणी काढून टाकायच्या. या प्लॉटची वाढ नियंत्रित करण्यासाठी पंपाला 5 ते 6 मिली ल्युसीन घेऊन याची वाढ थांबवायची. आणि ही पाते लागत राहिली पाहिजेत. आणखी पाते लागण्यासाठी पंपाला 20 मिली प्रमाणे याला फॉलीबुस्टर घ्यायचं. फॉलीबुस्टर मध्ये फ्लोरिजिन नावाचं जे घटक द्रव्य आहे, ते फुले लागण्यास झाडाला उद्युक्त करते. कारण आता या झाडाला जर आणखी पात्या नाही लागल्या, आता बघा ही कमजोर पाती आहे, ही गळून पडेल. या झाडावरची जवळपास आपण पाहिलं, त्या झाडावरची 25-30 पाती गळून पडलेली आहे. तर ल्युसीन घ्यायचं, याला ल्युसीन आणि फॉलीबुस्टर एकत्र फवारा घ्यायचा. आणि जर काही कीड रोग असेल तर त्याप्रमाणे एखादं इन्सेक्टिसाइड वापरायचं. वसंत बायोटेकचं ऍक्शन किंवा ऑल क्लिअर वापरता येते. त्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी या सगळ्याचा बंदोबस्त होतो. तर हा प्लॉट आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतो, आताच जर आपण याची काळजी घेतली.
अन्यथा हा प्लॉट असा आणखी दाटेल आणि यातून आपल्याला एक 4-5 क्विंटलच्या वर उत्पन्न नाही मिळणार. आतापासून जरी याची समजा काळजी घेतली, काही खालच्या ज्या वांझ फांद्या आहेत त्या काढून टाकायच्या, दाटी कमी करायची, स्प्रे घ्यायचा आणि 8-10 दिवसानं पाहिजे तेवढ्या पात्याची संख्या झाली म्हणजे याचं टॉपिंग करायचं असं म्हणजे आपल्याला